नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतमधील किम कर्तुम हा टॉपिक बघणार आहोत. तर किम कर्तुम म्हणजे काय, तर कशासाठी, काय करण्यासाठी किंवा कशासाठी असा वापरला जातो. तर बघा, एक्झाम्पल आहे तुम्हाला, युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. यामध्ये युवकः किमर्थम चित्रपटगृहं गच्छति असा जो क्वेश्चन विचारला आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला किमर्थम हा जो शब्द आलेला आहे तो कशासाठी असा शब्द आलेला आहे, कारण आपला टॉपिकचा अर्थच तो आहे की कशासाठी, काय करण्यासाठी. तर अर्थ होतो, युवक कशासाठी चित्रपटगृहात गेला होता. चित्रपटगृह म्हणजे थिएटर. तर पहिलंच सेंटेन्स आपल्याला सांगते की तो चित्रपटम पश्यती, चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गेला होता. पण पहिलं सेंटेन्स आपल्याला एक सेंटेन्स नाही देत, तर दोन सेंटेन्स देतात. आणि आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितल्याप्रमाणे आपल्याला पहिले काय करायचं असतं, तर दोन क्रियापद कोणती आलेली आहे किंवा अधिक क्रियापद कोणती आलेली आहे ते ओळखायचं असतं. पहिलं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय की गच्छती आणि पश्यती हे दोन क्रियापद तिथे आलेले आहेत. तर युवक चित्रपटगृहात गेला, चित्रपटगृहं गच्छती म्हणजे चित्रपटगृहात गेला आणि चित्रपट पाहिला. तर च जो आलेला आहे तो म्हणजे आणि. तर हे दोन सेंटेन्स झाले, त्याला आपण एक सेंटेन्स करणार आहोत. म्हणून आपण कर्तुमचा किंवा कर्तुमनुसार जे वेगवेगळे धातू चालतात त्यांचा उपयोग करणार आहे. तर प्रश्न जो आहे किमर्थम, त्याचं उत्तर तुम्हाला काय येणार आहे बघा. युवकः चित्रपटम द्रष्टुम चित्रपटगृहं गच्छति. तर इथे द्रष्टुम हा शब्द आलेला आहे. इथे आपल्याला पश्यती जो शब्द आलेला होता त्याला आपण द्रष्टुम केलेला आहे. आता वाटेल की पश्यतीचा द्रष्टुम झाला कसा, तर पश्यती या शब्दाचा मूळ धातू जो आहे तो आहे दृश. या दृश धातूवरून द्रष्टुम असा शब्द तयार झालेला आहे. आणि कर्तुम हा तुमंत अव्यय आहे. तर तुम्हाला पहिले ओळखता आलं पाहिजे की तुमंत अव्ययचा तुम हा कसं काय येतो, कारण आपण कृत्वामध्ये किंवा कत्वा हा प्रत्यय जो बघितला होता, त्याच्यानंतर आपण ल्यबंत बघितला होता. त्यामध्ये बघितलं की सुरुवातीला त्वा लागतो. ल्यबंतमध्ये बघितलं की ल्यप या अव्ययामधून लही निघून जातो आणि प पण निघून जातो, य बाकी राहतो. तसंच तुमंत हा जर शब्द तुम्ही लिहून बघितला तर तुमंतमध्ये तुमने अंत होणारा तो तुमंत असतो. तुममधून त्या काय होतंय, तर तुम हा शब्द कुठल्याही शब्दाच्या पुढे लागतो. जसं की द्रष्टुम म्हणून लागतोय पुढे आणि तुम निघून जातोय. तर पुढचं एक्झाम्पल बघा, बालकाः गृहं आगच्छन् जलं च अपिबन्. इथे पण दोन क्रियापद वापरलेले आहे. म्हणजे बालक घरी, बालकाः म्हटलंय बहुवचन आहे, बालक घरी आले, जलम च अपिबन आणि त्यांनी पाणी प्यायलं. तर इथे आगच्छन आणि अपिबन हे जे दोन क्रियापद वापरले ते लंग लकारचे आहे, म्हणजे पास्ट टेन्सचे आहेत. तर ते पहिले आगच्छन आणि जलमचं अपिबन. अपिबन हा पा धातू आहे, म्हणून पिबन म्हणजे पाणी पिणे किंवा पिणे. तर प्रश्न विचारलाय, बालकाः किमर्थम गृहम आगच्छन, बालक कशासाठी घरी आले होते. तर त्याचा आन्सर आपल्याला सांगायचा आहे की बालकाः जलम पातुम गृहम आगच्छन. वरच्या सेंटेन्सचा मिनिंग होता की बालक घरी आले आणि त्यांनी पाणी प्यायलं. आणि हेच आपण एका वाक्यात सांगू शकतो की बालक पाणी पिण्यासाठी घरी आले. कशासाठी घरी आले, तर पाणी पिण्यासाठी घरी आले. हे तुम्हाला प्रश्नार्थक जो आहे शब्द त्याच्या जागी तुम्हाला पातुम असा शब्द लिहायचा आहे. पातुम याच्यामुळे आला की पा जो धातू होता त्याला तुमंतमधलं तुम ॲड झालेला आहे आणि पातुम शब्द तयार झालेला आहे. आता बघा, बालकाः हा जो शब्द आलेला आहे तो देवप्रमाणे चालतो, कारण बालक शब्द हा पुल्लिंग आहे. जर तुमचं देव, वन, माला हे चार पाठ असतील 8वीला तरच तुम्हाला हे सगळे शब्द कुठून येत आहे ते कळतं. कारण देव, वन, माला ज्यावेळेस आपण पाठ करतो तेव्हा लगेच लक्षात येत नाही की ते युटिलाइज कुठे करायचे. पण बालकाः हा शब्द तिथून आलेला आहे. असे अनेक शब्द तुम्हाला देव, वन, माला या चार्टमधनं येत असतात. जसं की देवः, देवौ, देवाः प्रथमा. तसंच बालकः, बालकौ, बालकाः प्रथमा. तर बालकाः हे बहुवचन झालं, एकवचन, द्विवचन, बहुवचनमधलं बहुवचन झालं आहे. पुढे बघा, छात्रौ पुस्तकालयम अगच्छताम. छात्र जे आहे ते पुस्तकालयामध्ये गेले. आता पुस्तकालयम हे जे शब्द आलेला आहे हा, तर पुस्तकालय म्हणजे लायब्ररी. तर किमर्थम हा शॉर्टमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. वरती जे होतं ते लॉंग क्वेश्चन विचारत होते त्यांनी, फक्त आता WH वर्ड प्रश्नार्थक शब्द वापरलेला आहे. तर छात्रौ किमर्थम पुस्तकालयम अगच्छताम, छात्र कशासाठी पुस्तकालयामध्ये गेले, तर छात्रौ पठितुम
पुस्तकालयम अगच्छताम, छात्र पढण्यासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी, पठितुम अभ्यास करण्यासाठी पुस्तकालयामध्ये म्हणजेच लायब्ररीमध्ये गेले. आता पठितुम हा जो शब्द आहे तो याचा मूळ धातू आहे पठ, पठ प्लस तुमंतमधला तुम लागलेला आहे. आणि छात्रव शब्दाची विभक्ती छात्रव शब्दाचं वचन जे आहे ते द्विवचन आहे, म्हणून अगच्छताम हे क्रियापद लागलेलं आहे. कारण पास्ट टेन्समधलं आपल्याला प्रथम पुरुषमधलं द्विवचन सिलेक्ट करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला ट्रिकनुसार काही चार्ट दिले जातात. त्याची चार्टसाठी जर तुम्हाला ट्रिक हवी असेल तर तुम्ही मला नक्की कळवा. ती ट्रिक पण तुम्हाला नक्की दिली जाईल, जेणेकरून तुमचं पाठांतर लवकर होईल आणि सोपं होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मेघा फेनकम स्वीकरोती. मेघा हे मुलीचं नाव दिलेलं आहे. फेनकम म्हणजे साबण आणि स्वीकरोती म्हणजे तिने घेतला, साबण घेतला. तर किमर्थम कशासाठी, मेघाने साबण कशासाठी घेतला. मेघा वस्त्रानी प्रक्षालयितुम फेनकम स्वीकरोती. मेघाने वस्त्र प्रक्षालयितुम म्हणजे धुण्यासाठी, प्रक्षालयितुम कपडे धुण्यासाठी साबण घेतला. आता वस्त्रानी हा हा शब्द आहे तो बहुवचन आहे. ते वस्त्रम वस्त्रे वस्त्रानी, जसं की वनम वने वनाने चालतो तसं वस्त्रम वस्त्रे वस्त्रानी असं चाललेलं आहे. आणि प्रक्षालयितुम हा जो शब्द आहे तो प्रक्षाल प्लस तुमंतव्य ॲड झालेला आहे त्याच्यामध्ये. तसेच तुम्हाला द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम हे सगळे जे शब्द आहेत ते हेत्वर्थक तुमंतव्य आहे. आत्तापर्यंत आपण बघत होतो ते पूर्वकालवाचक बघत होतो, पूर्वकालवाचक त्वांत, पूर्वकालवाचक ल्यबंत. पण इथे जे आहे ते पूर्वकालवाचक तुमंत नाही म्हटलंय, तर हेत्वर्थक तुमंत म्हटलेले. म्हणजे काय, तर कुठल्या तरी हेतूसाठी, कुठल्या तरी हेतूने, म्हणून त्याला हेत्वर्थक म्हटलेलं आहे. पुढे बघा. पठत अवगच्छत च म्हणजेच वाचा आणि समजून घ्या. शुनकाः खादितुम इच्छन्ति. शुनक म्हणजे कुत्रा. शुनकचा शब्दाचा बहुवचन वापरलाय. शुनकः, शुनकौ, शुनकाः हा शब्द पण देव या शब्दाच्या चार्टनुसार चालतो. जसं की देवः, देवौ, देवाः प्रथमा, तसं शुनकः, शुनकौ, शुनकाः प्रथमा. शुनकाः हा बहुवचन झालेला आहे. तर सगळी जे कुत्र्यांचं बहुवचन आहे कुत्रा, सगळी कुत्री. खादितुम इच्छन्ति खाण्यासाठी इच्छुक आहे. आता इच्छन्ति हे क्रियापद आपण बहुवचनचं वापरलंय. इच्छती आणि एकवचन झालं इच्छती आणि बहुवचन झालं इच्छन्ति. कारण आपला जो कर्ता आहे, कर्ता वाक्यामध्ये शुनक आहे, शुनकाः, म्हणून आपण क्रियापद पण बहुवचनाचं घेतलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. अहम वक्तुम ऐच्छम. अहम वक्तुम ऐच्छम म्हणजेच मी बोलण्यासाठी इच्छित आहे. वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी, अहम म्हणजे मी आणि ऐच्छम म्हणजे इच्छित आहे किंवा इच्छुक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. भारवाहकः भारम ओढूम शक्नोती. भारवाहक जो आहे तो भार ओढू शकतो, म्हणून ओढूम असा शब्द आलेला आहे. आपण मराठीमध्ये अचा वापर करतो तिथे ओढूम, आणि संस्कृतमध्ये वचा वापर केलेला आहे. अर्थ सेमच राहील की भारवाहक जो आहे म्हणजे भार वाहणारा, तो भार ओढू शकतो. फोर्थ एक्झाम्पल बघा. ताहा नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति. आता इथेही ताहा म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे सा असतो तसं इथे ताहा म्हटलेलं आहे. ताहा हे पण बहुवचन आहे. ताहा नार्य, नारी शब्दाचं बहुवचन नार्यः झालेलं आहे. रुचिरम म्हणजे चांगले, उत्तम किंवा आस्वादयुक्त. पक्तुम म्हणजे शिजवणे आणि शक्नुवंती म्हणजे करू शकणे. तर त्या स्त्रिया रुचिरम पक्तुम शक्नुवंती म्हणजे त्या स्त्रिया उत्तम प्रकारे भोजन करू शकतात, बनवू शकतात. फिफ्थ एक्झाम्पल बघा. जनाः भोजनं कर्तुम आरभन्त. जनाः हा शब्दसुद्धा बहुवचन आलेला आहे. भोजन म्हणजे जेवण, कर्तुम करू, करण्यासाठी आरभन्त म्हणजे आरंभ केलेला आहे, सुरुवात केलेली आहे. लोकांनी जेवण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. हेत्वर्थक तुमंतव्याचा तुम्हाला जे संभाषपत्रम दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे हेत्वर्थकम योजयित्वा संवादम पूरयत. संवाद पूर्ण करायचा आहे. एक कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे तुम्हाला खाली सिंह आणि मूषकमधलं, सिंहाबद्दल आणि मूषक म्हणजे उंदराबद्दल. तर ह्या दोघांचं जे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे ते बघा काय आहे. रे मूषक दंडयामी त्वाम. रे म्हटलेलं आहे म्हणजे त्याला संबोधित करून बोललेलं आहे की अरे उंदीर किंवा अरे मूषक
दंडयामी त्वाम, तुला मी आता दंड देणार आहे, म्हणजे पनिशमेंट करणार आहे. त्वाम म्हणजे तुला. मूषक म्हणतो भोहो अहम आणि डॅश दिली. भोहो म्हणजे अहो किंवा अरे. अहम गम जो धातू वापरलेला आहे डॅशच्या नंतर, तर गम धातूचा वापर करून आपल्याला पहिलेच सांगितलं की हेत्वर्थक योजयित्वा. प्रश्नच आपला काय, हेत्वर्थक योजयित्वा म्हणजे हेत्वर्थक शब्दांचा वापर करायचा आहे. म्हणून गम धातूला तुम्हाला हेत्वर्थक तुमंतव्य लावायचं आहे. मग गम प्लस तुमंत गंतुम शब्द तयार होतो. आणि म्हटलेलं आहे अहम गंतुम इच्छामी, असं त्याचं ते वाक्य कंप्लीट होतं की अहम गंतुम इच्छामी, मी जाण्याची इच्छा करतो किंवा जाण्यासाठी इच्छुक आहे. मुंच तू माम, मुंच तू माम म्हणजे काय, तर मला सोडा किंवा मला सोड. सिंह म्हणतो किमर्थम मुंचामी, कशासाठी तुला सोडू. अहम निद्रामग्न आसाम, मी निद्रा, अहम म्हणजे मी निद्रामग्न होतो. आसाम हा शब्द असा अस्मी धातूचा भूतकाळ झालेला आहे म्हणून आसम आलेला आहे तिथे. मी निद्रामग्न होतो. त्वया मम निद्राभंग कृतः, तू माझी निद्रा भंग केलेली आहे, म्हणजे माझी झोप मोडलेली आहे. निद्रा म्हणजे झोप. मूषक म्हणतो महाराज एक वारम मुंचतू, एकदा सोडा, शेवटची वेळ आहे म्हणतो एकदा तरी सोडा. संकटकाले अहमपि तव सहाय्यम, संकटकाळी मी सुद्धा तुमची सहाय्यता. आणि डॅश दिलेली, तिथे क्रू धातूचा वापर केलेला आहे. तर क्रू धातूला तुम्हाला तुमंतव्य जोडायचं आहे. मग तयार होतं कर्तुम शब्द. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं होतं की मागच्या स्लाईडमध्ये कर्तुम असा शब्द आलेला होता, तोच इथे आलेला आहे की तव सहाय्यम कर्तुम आगच्छामी, मी तुमची मदत करण्यासाठी नक्कीच येईल. ज्यावेळेस लाईन आहे संकटकाले अहमपि तव सहाय्यम कर्तुम आगच्छामी, म्हणजे संकट काळामध्ये मी सुद्धा तुमची मदत करण्यासाठी नक्की येईल. परंतु इदानीं मम बांधवान आणि डॅश दृश गच्छामी, दृश या धातूचा वापर करून तुम्हाला गंतुम शब्द दृश धातूचा वापर करून तुम्हाला तुमंतव्य लावायचं आहे. म्हणून दृश आपण पहिल्याच एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं चॅप्टरच्या की दृश धातू असेल तर द्रष्टुम असा शब्द तयार होत असतो. म्हणून परंतु इदानीं मम बांधवान द्रष्टुम गच्छामी, द्रष्टुम म्हणजे बघण्यासाठी, बांधवान म्हणजे माझ्या भावंडांना मला बघण्यासाठी जायचं आहे. कृपया मुंचतू, मी विनंती करतो की मला सोडा. कृपया मुंचतू म्हणजे कृपया मला सोडा. सेकंड क्वेश्चन बघा, चतुर्थ पदम लिखत. आता इथे तुम्हाला चौथं पद लिहायचं आहे. असे एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच ठिकाणी पूर्वी पण बघितले असतील, तुम्हाला स्कॉलरशिपला वगैरे अशा टाईपचे एक्झाम्पल्स येतात की चौथं पद काय आहे विचारतात. तर इथे त्रयी त्रातुम, तर गईचं काय येणार, गई म्हणजे काय पहिले समजून घ्या. गा जो धातू आहे गाण्यासाठी वापरला जातो, गायतुम किंवा गायती असा जो शब्द आपण म्हणतो त्याचा मूळ धातू गायती म्हणजे गाणे, या शब्दाचा मूळ धातू जो आहे तो गई आहे. तर म्हणून गई शब्दाला आपण गातुम असं म्हणणार आहोत. तर तुमंत इथे ॲड झालेला आहे आणि गातुम असा शब्द तयार होतो. सेकंड एक्झाम्पल बघा, मेलितुम, मिलचा मेलितुम झाला तर लिखचा काय होईल, लेखितुम असा शब्द तयार होतो, लिखचा लेखितुम. थर्ड आहे पूजयितुम, तसंच कथयितुम, कथयितुम म्हणजे सांगणे किंवा म्हणणे. हनतुम मारणे, हनचा वापर आपण मारण्यासाठी केला म्हणजे हन शब्दाचा वापर मारणे या अर्थाने केला जातो. मनतुम. फिफ्थ बघा, लब्धुम म्हणजे काहीतरी लाभ आणि रबधुम. बोद्धुम, तर योद्धुम. स्मर्तुम, तर कर्तुम. लास्ट आहे द्रष्टुम, तसंच स्प्रष्टुम. थर्ड बघा, धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमंत अव्यय असा शब्द किंवा तुमंत असा शब्द तिथे वापरला जाणार नाही. तर कधी कधी तुम्हाला हेत्वर्थक असा शब्द येऊ शकतो एक्झामला, नाहीतर तुम्हाला तुमंत असाही शब्द येऊ शकतो. जर तुमंत शब्द आला तर तुम्हाला नक्की कळेल की तुमंत आहे तर मला तुम असा शब्द ॲड करायचा आहे. पण हेत्वर्थक असा जर शब्द आला प्रश्नामध्ये तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल का इथे नक्की आम्हाला त्वा ॲड करायचा आहे
की ल्यप ॲड करायचा आहे की तुमंत ॲड करायचा आहे. यावेळेस तुम्हाला हेत्वर्थक हा फक्त तुमंत शब्दासाठी वापरला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, शृगालः द्राक्षाफलम खाद उत्पत्तीती. आता खाद या शब्दाला आपल्याला हेत्वर्थक करायचं आहे, म्हणजे तुमंत करायचं आहे. तर काय येईल बरं? खादितुम. शृगालः द्राक्षाफलम खादितुम उत्पतती. शृगाल म्हणजे फॉक्स, द्राक्षाफलम म्हणजे ग्रेप्स, खादितुम म्हणजे खाण्यासाठी, उत्पतती म्हणजे उड्या मारत आहे. सेकंड बघा, काकः जलम. पा किंवा पिब, पा आणि पिब हे दोन्ही मूळ धातू आहेत, पिण्याच्या क्रियेसाठी वापरले जातात. काकः जलम पिब घटे उपविशती. आता या धातूंना आपल्याला तुमंत अव्यय वापरायचा आहे. म्हणजेच काकः म्हणजे कावळा, कावळा जल पिण्यासाठी घटे उपविशती. कावळा जल पिण्यासाठी घडावरती बसला. घटे सप्तमी विभक्ती आहे, उपविशती म्हणजे बसणे. तर पा आणि पिब याला आपण पातुम असं म्हणणार आहोत इथे. थर्ड बघा, शृगालः मांसखंडम लभ काकस्य स्तुतीम करोती. लभला लब्धुम असा शब्द तयार होणार आहे आणि आन्सर आहे शृगालः मांसखंडम लब्धुम काकस्य स्तुतीम करोती. शृगालः म्हणजे फॉक्स, मांसखंडम मांसाचा तुकडा, हा लब्धुम म्हणजे लाभ घेण्यासाठी, मांसाच्या तुकड्याला पकडण्यासाठी किंवा त्याचा लाभ घेण्यासाठी काकस्य स्तुतीम करोती, कावळ्याची स्तुती करतो. तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल, त्या स्टोरीमधलीच ही लाईन आलेली आहे इथे. चौथा एक्झाम्पल बघा, भीमम हन दुर्योधनः कपटम अकरोत. आता हन शब्दाला आपल्याला हेत्वर्थक करायचे म्हणून हंतुम. तर भीमाला मारण्यासाठी, भीमम हंतुम दुर्योधनः कपटम अकरोत म्हणजे भीमाला मारण्यासाठी दुर्योधनाने कपट केले. भीम या शब्दाची इथे द्वितीय विभक्ती झालेली आहे म्हणून भीमम झालेला आहे. जसं की देवम असा द्वितीय विभक्तीमध्ये देवम शब्द होतो, तसं इथे भीमम शब्द तयार झालेला आहे. फिफ्थ बघा, शशकः निद्राम क्रू अगच्छत. क्रूला कर्तुम असा शब्द तयार होणार आहे हेत्वर्थकसाठी. आणि शशकः म्हणजे ससा, ससा झोपण्यासाठी गेला. अगच्छत म्हणजे गेला. सिक्स्थ बघा, सह पत्रम लिख लेखनीम स्वीकरोती. सह म्हणजे तो, पत्र पत्रम लिख, लिखाचा लेखितूम असा शब्द तयार होणार आहे. तो पत्र लिहिण्यासाठी लेखनी स्वीकारतो, म्हणजे लेखनी म्हणजे पेन, पेन स्वीकारतो. तर सह पत्रम लेखितूम लेखनीम स्वीकरोती असा वाक्य तयार होतं हेत्वर्थकसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.